तर सोमवारी नागपुरात झालेला हिंसाचार यंत्रणेची झोप उडवणारा ठरलाय, तर सामान्य नागरिकांना चिंतेत टाकून गेलाय। जातीय आणि धार्मिक बाबतीत शांतता आणि सलोख्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या नागपूर अशांतताचं बीज जे आहे ते कोणी रोवलं याचं सध्या उत्तर शोधणं महत्त्वाचं बनलंय। जाळपोळ, दगडफेक, अशांतता आणि अस्वस्थता। सोमवारी रात्री नागपूरमधल्या दृश्यांनी महाराष्ट्र हादरला। जाती आणि धार्मिक अशांततेचा कोणताही इतिहास नसलेल्या नागपुरात ही हिंसा कशी उसळली हा प्रश्न अनेकांना पडला। नेमकं काय घडलं, कसं घडलं, कधी घडलं आणि कुठे घडलं, या महाराष्ट्राला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलं। ऐकूया नागपूर हिंसाचाराची कहाणी मुख्यमंत्र्यांची जुबानी। संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे। जवळपास एक ट्रॉली भरून त्या ठिकाणी दगड मिळालेले आहेत आणि ठरवून काही ठराविक घरांना, काही ठराविक आस्थापनांना त्या ठिकाणी लक्ष्य करण्यात आलेलं आहे। पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काय झालं तरी सोडलं जाणार नाही। नागपूरमधल्या हिंसाचाराची पहिली ठिणगी दडली होती सोमवारी सकाळी झालेल्या एका आंदोलनात। सोमवारी सकाळी 11:30 वाजता महाल परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरीविरोधात आंदोलन केलं। या आंदोलनादरम्यान त्यांनी गवताची एक प्रतिकात्मक कबरही जाळली। या आंदोलनकर्त्यांवरती या प्रकरणी गणेश पेठ पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली। सकाळी 11:30 वाजता नागपुरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव असे नारे देत आंदोलन केले। हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर त्या ठिकाणी जाळली। यानंतर गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला। दुपारी 3:09 हा गुन्हा दाखल झाला। या घटनेनंतर परिस्थिती आटोक्यात असताना संध्याकाळी अचानक अशी अफवा पसरली की सकाळी आंदोलनाच्या दरम्यान जाळण्यात आलेल्या प्रतिकात्मक कबरीवर काही धार्मिक मजकूर होता आणि याच अफवेमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली। यानंतर सायंकाळी एक अफवा अशी पसरवली गेली की सकाळच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर जाळली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता। अत्तरोळमधील नमाज आटोपून 200 ते 250 चा जमाव हा त्या ठिकाणी तयार झाला आणि नारे देऊ लागला। याच लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे प्रारंभ केल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी बळाचा वापर केला। बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार देण्यासाठी मुस्लिम समुदायाचे काही लोक गणेशपेठ पोलीस स्थानकात गेले आणि तेव्हाच हंसापुरी भागात 200 ते 300 लोकांच्या जमावानं दगडफेकीला सुरुवात केली। यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार द्यायची आहे अशी मागणी करण्यात आल्याने त्यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये आमंत्रित करण्यात आलं। त्यांची तक्रार ऐकून घेण्यात आली। एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे हंसापुरी भागामध्ये 200 ते 300 लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले। त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते। या घटनेत 12 दुचाकींचे नुकसान झाले आहे। या घटनेमध्ये काही लोकांवर घातक शस्त्राने हल्ला करण्यात आलेला आहे। संध्याकाळी 7:30 वाजता परिस्थिती अधिकच चिघळली। भालदारपुरा परिसरात 80 ते 100 लोकांच्या जमावानं पोलिसांवर तुफान दगडफेक केली। तिसरी घटना भालदारपुरा भागात सायंकाळी 7:30 वाजता झाली। 80 ते 100 लोकांचा जमाव तिथे होता। तिथे त्यांनी पोलिसांवर हल्ला केला। त्यामुळे अश्रुधूर व सौम्य बळाचा वापर करावा लागला। सकाळच्या घटनेनंतर शांतता कायम राखण्यात पोलिसांना यश आलं होतं, पण नंतर सुनियोजितरित्या हा हल्ला झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांच्या चुकीला माफी नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं। संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे। याचं कारण जवळपास एक ट्रॉली भरून त्या ठिकाणी दगड मिळालेले आहेत आणि
काही लोकांनी जमा करून ठेवलेले दगड, वरती जमा करून ठेवलेले दगड हे आपल्याला पाहायला मिळाले. शस्त्र असे देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते. ते शस्त्र जप्त करण्यात आलेली आहेत. वाहनांची जाळपोळ त्या ठिकाणी झालेली आहे आणि ठरवून काही ठराविक घरांना, काही ठराविक आस्थापनांना त्या ठिकाणी लक्ष करण्यात आलेलं आहे. आणि मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काय झालं तरी सोडलं जाणार नाही. पोलिसांवरचा हल्ला सहन केला जाणार नाही. पोलीस शांतता प्रस्थापित करत होते, अशा वेळी पोलिसांवर केलेला हल्ला अतिशय चुकीचा आहे. नागपुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे, पण ज्या नागपूरमध्ये आजवर अमन आणि शांततेचा झेंडा फडकत राहिलाय, त्याच नागपुरात अस्थिरता माजवून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न नेमका कोण करतंय, या प्रश्नाचं उत्तर लवकरात लवकर शोधणं गरजेचं बनलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.